हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. मी अपेक्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामा. तर आज आहे लग्न. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एंगेजमेंट वगैरे पाहिली होती आणि आज पूर्ण सविस्तर आज लग्न पाहणार आहोत. आणि आज लग्नासाठी मी तयार झालेली आहे आणि आता आम्ही जात आहोत वरातीमध्ये. आणि मिस्टर पण आलेले आहेत. वरात म्हटलं की नाच गाणं येतंच आणि कोणाच्याही वरातीमध्ये मुलांना किंवा आपल्याला सगळ्यांनाच नाचायला आवडतं आणि इथे तर फुल टू एन्जॉय आहे, कारण की घरचं लग्न म्हटलं की आपला हा एन्जॉय आलाच. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात. वगैरे लागून झालेलं आहे, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता आलेलं आहोत रुखवंताच्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं छान इथे रुखवंत ठेवलेलं आहे. रुखवंतामध्ये डोली आणि अशा शोच्या बऱ्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. आता मी ड्रेस वगैरे चेंज करून आलेली आहे आणि आत्ता खाली फेऱ्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे फेरे पाहायला मिळाले. आपण म्हणतो ना, गाव बदललं की पद्धती बदलतात, त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी जे मेहसाणाला पाहिलं होतं, दगडाला पकडून अंतर मंत्रोच्चाराने ते समजून सांगतात, त्याच प्रकारचं इथे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. ज्या प्रकारे दगडतो आणि तो दगड हालत नाही, किंवा हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, त्या
तो हलत नाही, तिथेच तो स्थिर राहतो. तसाच संसार आपल्याला करायचा आहे. काही कितीही अडचणी येऊ देत, कितीही संकट येऊ देत, कितीही प्रॉब्लेम येऊ देत, तरी आपण डगमगायचं नाही आणि त्या दगडासारखं खंबीर उभं राहायचं, असं महाराजांनी इथे सांगितलेलं होतं. आणि त्यांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. दगडासारखं बनायचं. कशासारखं? दगडासारखं. त्याच्यामुळे पाऊस जरी किती झाला तर त्या दगडाला काही होतं का? नाही. कितीही ऊन पडलं तरी त्या दगडाला काही होतं का? नाही. कितीही हिवाळा आला तरी त्या दगडाला काही होतं का? नाही. अशा आपल्या जे तुमचे जे काही पुढचं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतो. त्या चढ उतारावरती आपल्याला या दगडासारखं कठोर राहायचं. या दगडासारखं कठोर तुम्ही इथे राहा. असं तुम्ही तुमच्या अर्धांगिनीला सांगत आहात. मी जो मंत्र म्हटला तो शास्त्रानुसार नवरदेवाने म्हणायचा असतो, नवरदेवाने पाठ करून यायचा असतो. तो त्यावेळेस नवरदेवांना सांगतो की हा कन्या तू या दगडासारखी कठोर राहा, की आपल्याला आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतील तर आपल्याला या दगडासारखा आश्मासारखं राहायचं. म्हणून आपण तिथे दगडाचा उपयोग केला. खाली बसलाय गप्पा करायला. गाव बदलल्या की पद्धती बदलल्या. सगळ्यांना चहा घ्यायची होती म्हणून आम्ही आता बाहेर निघालो होतो. आणि बाहेर निघाल्यानंतर तर प्रत्येकाला पाणीपुरी दिसल्यानंतर तर पाणीपुरीचा मोह हा आवरला जात नाही, म्हणून आम्ही सर्वांनी ते पाणीपुरीचा आस्वाद घेतला. सर्वांनी चहा वगैरे घेतला आणि मग आलो ट्रॅव्हल्सजवळ, कारण आता निघायची वेळ झालेली होती आणि संभाजीनगरला निरोप द्यायची वेळ झालेली होती. आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेऊन आता आणि मग नंतर पुढचा प्रवास हा परतीचा राहणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण थेट पोहोचणार आहोत भुसावळ. आणि भुसावळ गेल्यानंतर आपण बसमध्ये खूप एन्जॉय केला आणि एन्जॉय झाल्यानंतर तर वेदशास्त्र उभारी बाया सदा देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, उभा क्षणभरी. केव्हा भुसावळाला कळलंच नाही, कारण की आम्ही 1 मिनिट सुद्धा झोपलेलो नव्हतो. रात्रीचा जरी प्रवास असला तरी इतकी मज्जा आली ना बसमध्ये की प्रवास हा आठवलेलाच नाही आहे. खूप सर्वांनी गाणे वगैरे म्हटले आणि एंटरटेनमेंट भरपूर झालं. आणि असं करता करता भुसावळ येऊन गेलं आणि घरी आल्यानंतर नवरदेव नवरीचं वेलकम झालं. आणि इथेच व्हिडिओची एंड होतो. अशा प्रकारे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.